करून घेते ताई, सुनित्रा ताई कशामुळे घेते? काय काय असा सोना तू काय देऊ का खुना करणारा पाहिजे राष्ट्रवादीला? मग ते सांभाळायचं का गुंड तुम्हाला? मग मराठी बाजूला जाणार हे ध्यानात ठेवा. राज्यातले तुम्हाला एक्या माणसासाठी आता राज्यातला मराठा तुमच्या पक्षाचं उद्ध्वस्त करून टाकी. आणि भाजपने जर साथ दिली फडणवीस साहेबांनी तर भाजपला सुद्धा याच्या यातना भोगावं लागणार. एका व्यक्तीला कशा पद्धतीने बदनाम केलं जातं याचा मी सध्या अनुभव घेतोय असे मुंडे म्हणाल. तुला बदनाम करायला हायच कोण? तू पांडुजे तू हाय कोण रे गाचपाने? तुला बदनाम करायला तू हाय वाचून घुतलंय का? तू थुतार सुद्धा लोकांना बघ वाटत नाही. तू हायच कोण? लाल्या गोलाल्या पट्टी उडी तू कुंकडे बी चलो, तू कुंकडे बी आपला मग संजोगी असले म्हणे. त्याच्या हातात मोठा घंटा पाहिजे एकटी नाही का, असा असा वाजत असतो बघा. ते खळालांग खळालांग खळालांग. तू याकडे बघणच कोण? तू हाय वाचून काय गुतलंय घंटू ज्या तू काय गुतलंय काय? तू नाव घ्यायला त्याला. अरे तू नाच का म्हणा सोडणार रे. अरे तुझ्यामुळं गोपीनाथ मुंडे साहेबांचे जे संस्कार होते ना ते सगळे मोडून पडले. ते मराठा आणि वंजाऱ्यात जे प्रेम होतं ना फक्त तुझ्यामुळे गेलं. तुझ्यामुळे गेलं. कशाला चाळे करतो तू? माझ्या नादी लागू नको, तुला सांगतो. तू माझ्या नादी लागू नको. तू आणखीन राजकीय करिअर तू लय उद्ध्वस्त होशील माझ्या नादी लागला. तो काय झालं माझ्या घातपातातलं म्हणलं होतं ना तू? म्हणलं होतं ना आपल्याला ते नार्को टेस्ट करायची, SIT चौकशी चालू आहे. कुठे आहे ती? काय झालं त्याचं? अरे पट्टी वडगावचं लेकरू मारून टाकलं याच्या लोकांनी. सोन्यासारखं लेकरू होतं त्या आई बापाचं. राग झाली त्या घराची. मतदान घ्यायला लागतो गोड. जायचं कुणी त्या कुटुंबाला आधार द्यायला? घेणं त्यांचा बळी गेला त्या लेकराचा. आणि याला मंत्रीपद देणार काय? गुन्हा करणार? अरे याचा महिना 2 महिने चालूच आहे ना. राष्ट्रवादीला कळत नाही की फडणवीस साहेबाला कळत नाही का महिना 2 महिने? अहो ती PS आहे त्यांचा. ते काय म्हणतंय अपघात झाला म्हणे, खून नाही गाडी निवडीलं. फडणवीस साहेबाला कळत नाही का? त्याची चौकशी करून त्याला ते सगळं बघितलं पाहिजे. हे काम नाही का त्यांचं? अजितदादाच्या पक्षाचं पालकमंत्री ताईचं काम नाही का? सुनेत्रा ताईचं हे आपण बघितलं पाहिजे. ते काय आहे देव कसं काय असं होतंय? ती SP निपारे बीडचा म्हणून जमतंय नाही. ते माणसं दुपारा कापले असते. आणि मराठी भेट नाही दादा. मराठीमध्ये होऊन दे काय व्हायचं ती. आता कोण त्यात सण कारण कौर अन्याय सहन करणार? 30 वर्ष झालं साहेब मराठी अन्याय सहन करतात. काहीतरी सीमा असते साहेब अन्याय सहन करायला. माझ्या लोकांनी काय पाप केलं का? तुम्हाला हमेशा मतदान करायचं, तुम्हाला निवडून आणायचं, खासदार तुम्हालाच करायचं, आमदार मंत्री तुम्हालाच करायचं. मराठी मतदान करायला मर्डर सुद्धा मराठ्यांचे टाकणार तुम्ही. मराठी काय एवढे कमजोर आहेत का काय? आता मराठ्याचं आता भेटच नाहीत गाड्या. मराठ्यांच्या मनावरचं दडपण निघून गेलं. मराठी कोणालाच भेट नाही. तू मंत्री होय संत्री होय झाला तरी काय होत नाही. काय करणार आहे? ते झाला काय करणार आहे? पण आम्ही पक्ष मात्र राष्ट्रवादी मग मराठी ठोत नेत राहतो. आणि फडणवीस साहेबाचा बी नाही. बघा मला खेटून तुम्ही भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही टार्गेट असतात. तुम्ही खेटून बघा. फडणवीस साहेबाशिवाय त्याला घेऊ शकत नाही. सुनेत्रा वहिनी डेअरिंग लावणार नाही. का नाही लावणार ते सांगतो. अजितदादा त्याला काढून फेकल्यात. हे गुंड आहे म्हणून. आणि पार्थ आणि जय हे दोन्ही पार्थबाई आणि जयबाई हे कशासाठी होतील? कशामुळं? तो पक्ष वाढणार आहे त्यांचा. पक्ष कोण वाढणार आहे? सुनेत्रा ताई वाढवणार आहे. त्यांची वरची ज्येष्ठ मंडळी वाढवणार आहे. त्यांचे मंत्री वाढवणार आहेत. हे वाढणार आहे का राज्यात? ही पक्ष वाढणार आहे. पक्ष राष्ट्रवादी भाजप हे मराठी वाढवते. शिंदे साहेबाच्याशी काही संबंध? शिंदे साहेब याशी याचा एकनाथ शिंदे साहेबाच्याशी काही संबंध नाही. शिंदे साहेब असल्याला जवळ बी नाही काही. शिंदे साहेब त्यांची सर नाही कोणी करू शकत. एकनाथ शिंदे साहेब असल्याला दारात उभा नाही काय. शिंदे साहेबाचा त्याच्यात विषय केलं तर